आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आज शासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करीत शासकीय कामे पूर्णतः बंद ठेवून आंदोलन करण्यात आले। शासनाकडे तातडीची मागणी करण्यात आली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची 100 कोटी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाची 100 कोटी आणि नगरपालिका 50 कोटी अशी एकूण 250 कोटींची बिले त्वरित अदा करावीत, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आले। जर थकीत बिले मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले। म्हणजे बिले पेंडिंग आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासन नवीन निविदा काढताय आणि आमच्यावर जे कामं झाले त्यांची बिलं देण्यासाठी टाळाटाळ करते। ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला पैसे मिळाले होते, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी परवा 31 तारखेला 5% निधी उपलब्ध करून दिला। तो सुद्धा रात्री 8 वाजता निधी उपलब्ध करून दिला आणि 12 वाजेपर्यंत खर्च करायचं त्याला मुदत होती। तेवढ्या वेळात काही लोकांना पैसे मिळाले, काही लोकांना पैसे मिळाले। आम्ही पैसे मिळणार या आशेवर तिथं जाऊन बसलो होतो आणि तरीसुद्धा आम्हाला काही पैसे मिळाले नाहीत। 5% पैसे म्हणजे अतिशय तुटपुंजा निधी आहे। आज आमच्याकडं कोणताही सप्लायर, खडीचा, मुरमाचा किंवा डांबर सप्लायर, शेळीवाले कोणीही आम्हाला उधार द्यायला तयार नाही आणि शिवाय प्रशासनाचा आमच्यावर दबाव आहे की वेळेत कामं पूर्ण करा, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू, अशा प्रकारचं पत्र आम्हाला पाठवत आहेत। अशा परिस्थितीत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि जर शासन आमच्याकडे बघितलं नाही तर आम्ही 15 एप्रिलपासून सर्व राज्यातील काम बंद करणार आहे आणि त्याच्यामुळं जे काय परिस्थिती उद्भवेल, लोकांची ज्या अडचणी होतील त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदारी असेल। कारण आमच्याकडं कोणताही निधी नाही आहे आणि काम करण्यासाठी आमच्याकडं काही कोणी आम्हाला उधारसुद्धा द्यायला तयार नाही। आज बँकांची आमची कर्ज एवढी थकलेली आहेत, आम्हाला त्यांनी डिफॉल्ट लिस्टमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे आमची तिथेही पत गेलेली आहे, सप्लायरांच्याकडे पत गेलेली आहे आणि शिवाय आता महाराष्ट्र शासन नवीन तरतूद न करता म्हणजे 96,000 कोटी थकबाकी असताना 96,000 कोटी बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती, पण तेवढी न करता 25,000 कोटीच केले। म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की हे 96,000 कोटी आम्हाला त्यांनी 4 वर्षामध्ये देणार आहेत आणि आम्हाला तुटपुंजा निधी म्हणजे आमचा जो नफा आहे तो 7 ते 8% असतोय कॉन्ट्रॅक्टरांचा। जर तुम्ही 4 वर्ष आम्हाला दिलं तर बँकेचं 12 ते 14% व्याज असते। थकीत बिलामुळे अनेक ठेकेदारांची आर्थिक कोंडी होत आहे। बांधकाम रस्त्यासाठी लागणारी खडी, मुरुमसह इतर साहित्य पुरवठाधारक तसेच कामगार मजूर यांचे पैसे देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे पैसा नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हतबल झाले आहेत। त्यामुळे जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनंत सूर्यवंशी यांना निवेदन देऊन 15 एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। यावेळी अनंत सूर्यवंशी यांनी सदर मागण्यांचे निवेदन वरिष्ठांना कळवू असे सांगितले। दिनांक 10 एप्रिल रोजी शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे पत्र प्राप्त झाले। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांचे थकीत बिले भरपूर मोठ्या प्रमाणात बाकी आहेत, त्याविषयी त्यांनी निवेदन प्राप्त झाले। त्या अनुषंगाने याचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयास त्यांचे निवेदन तात्काळ मिळावे किंवा लवकरात लवकर मिळावे असा अहवाल सादर करण्यात येईल। यावेळी शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अयूब पट्टेकरी यांनी असोसिएशनच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला। निवेदनावर अध्यक्ष संजय पाटील, अनिल पाटील, मिलिंद साखरपे, राजाराम रावण, उदय संकपाळ, योगेश पाटुकले, प्रकाश बन्ने, प्रवीण इंगळे, अजित पाटील, शकील गैबान, शाहनवाज तहसीलदार आणि राहुल मिस्त्री यांच्यासह अनेक ठेकेदारांच्या सह्या आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।